हाय एव्हरीवन, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी ना आम्हाला मासे खायची इच्छा झालेली होती. म्हणजे खूपदा घरी आता चिकन बनवून झालं, मटण बनवून झालं, बट मासे खूप दिवस झाले खाल्लेलेच नव्हते. म्हणजे खूप 1-2 महिने झालेले असतील मासेच आणलेले नव्हते. एकतर काय होतं ना, आम्हाला मासे घ्यायला पाथर्डी फाटाला यावं लागतं. तिथेच चांगले मासे मिळतात, धरणाचे वगैरे छान ताजे मासे असतात. आणि एवढ्या लांब यायला काय होतं की आदित्य गाडी घेऊन गेलेला असतो ऑफिसला, त्याला यायला 8:30 वगैरे होऊन जातात. मग गाडीच अवेलेबल नसते. मग त्याच्यानंतर एवढ्या लांब जायचं, मग ते मासे घेऊन यायचं, मग खूप कंटाळा यायचा. कारण की मासे आणल्यानंतर त्याचं प्रिपरेशन पण तेवढं जास्त असतं ना, कारण की ते साफ वगैरे करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भरपूर वेळ लागून जातो जेवण बनवायला. आणि आदित्य येईपर्यंत माझं जेवण बनवून गेलेलं असतं. पण आज आर्याची मागणीच होती की आर्या म्हणे, नाही आपण मासे घ्यायला जायचंच आहे मम्मी, आज आपण काही करू पण मासे घ्यायला जाऊ. तर मग आम्ही आज वेळात वेळ काढून मासे घ्यायला गेलो. आणि बोंबील पण संपलेले होते घरी. तर बोंबीलची जी चटणी आहे ना, ती बरेच दिवस झालेली नव्हती. तर मी ना खूप जास्त नॉनव्हेज खाणारी आहे आणि मुलांना पण नॉनव्हेज खूप जास्त आवडतं. म्हणजे आमच्या घरात बोंबील, सुकट, अंडी, त्याच्यानंतर झिंगे ह्या सगळ्यांचं जे म्हणजे चटण्या वगैरे ह्या तर चालूच असतात. नॉनव्हेजमध्ये चिकन, मटण हे सगळं चालूच असणं. तर खूप कमी प्रमाणात असं होतं की व्हेजिटेरियन जे आहे ना ते आम्ही खात असतो. जास्तीत जास्त जे पदार्थ असतात आमच्या घरामध्ये ते नॉनव्हेजचेच जास्त असतात. तर हां, ज्याची त्याची आवड आहे. तर आम्हाला लहानपणापासूनच ती सवय झालेली आहे की मम्मी पप्पा त्यांच्याकडे पण तसंच नॉनव्हेज खूप जास्त खाल्लं जायचं. त्याच्यामुळे मलाही ते सेम हॅबिट होऊन गेली आणि आता आधी आऱ्याला पण सेम हॅबिट झालेली आहे. तर इकडे जे आहे ना, तर मी माशांसाठी वाटण करून घेतलेलं. मी अख्खे मासे फ्राय करणार आहे. तर इकडे हिरवी मिरची, लसूण, त्याच्यानंतर कोथिंबीर, हे सगळं जे आहे ना याचं वाटण करायचं आहे. तर मी मासा ना अगदी सिंपल फ्राय करत असते. त्याला काहीही तामझाम नाही करत, खूप मसाले वगैरे वापरणं वगैरे असं काहीही नाही करत. पण टेस्टी होतो हा मासा. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि इकडे ना मी थोडासा रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि थोडंसं लाल मसाला घालून घेतला, जेणेकरून थोडीशी टेस्ट लागते त्यांना. रव्याला असं अळणी वगैरे लागत नाही. त्याच्यानंतर माशाला जे आहे तर माशांनाही इकडे मीठ आणि हळद जे आहे ते पहिले लावून घेते. आणि त्याच्यानंतर जे वाटण आपण केलेलं असतं ना, ते हाताने मस्त पहिले तर हळद मीठ लावून ते मासे चांगले मिक्स करून घ्यायचे. कारण की मीठ जे आहे ते पूर्णपणे माशामध्ये व्यवस्थित लागलं ना की मग मासा मस्त लागतो, टेस्टी लागतो, अळणी वगैरे लागत नाही. त्याच्यानंतर जे आहे ना तर अशा पद्धतीने ते हिरव्या मिरचीचं जे वाटण आपण केलेलं आहे ना, ते वाटण मस्तपैकी माशावरून भरपूर लावून घ्यायचं. आणि आतमध्ये, माशाच्या आतमध्ये अजिबात पोटात जास्त भरायचं नाही हं, कारण की ती खूप मिरची होऊन जाते आणि खूप स्पायसी होऊन जातो तो मासा. तर पोटामध्ये जास्त भरायचं नाही आहे सारण, फक्त वरतून जे आहे ना माशाला ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने 2 वेळा पलटी करून घ्यायचे आणि एकदम क्रिस्पी आणि खूप टेस्टी असा हा जो मासा आहे ना तो तयार होऊन जातो. तर तुम्ही जर नंतर फिश फ्राय करणार असाल नेक्स्ट टाईम, तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.